दक्षिण सोलापूर तालुक्यातील औंज मंद्रुप येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे। शेळ्यांना पाणी पाजण्यासाठी विहिरीवर गेलेल्या सुमिता म्हाळप्पा लांडगे वय वर्ष 23 या विवाहितेचा तोल जाऊन विहिरीत पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला। मंगळवारी सायंकाळी 3 वाजेच्या सुमारास ही घटना घडली। सुमिता ही आपली सासू सुजाता आणि इतर महिलांसोबत शेतात खुरपणीचे काम करत होती। सध्या शेतात ऊसाची खुरपणी सुरू असल्याने सर्वजण कामात व्यस्त होते। दरम्यान शेळ्यांना पाणी पाजण्यासाठी सुमिता शेताजवळील विहिरीच्या काठावर गेली। पाणी काढत असताना अचानक तिचा तोल गेला आणि ती थेट विहिरीत कोसळली। सुमिता विहिरीत पडल्याची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली। तिचे पती म्हाळप्पा लांडगे हे सादेपूर येथे कामासाठी गेले होते, मात्र घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने धाव घेतली। यावेळी पती म्हाळप्पा लांडगे यांच्यासह देवेंद्र तुपे, हनुमंत तुपे, रायप्पा बन्ने आणि माळप्पा तुपे, श्रीकृष्ण तुपे यांनी जीवाची पर्वा न करता विहिरीत उड्या घेतल्या। मोठ्या प्रयत्नानंतर सुष्मिताला विहिरीबाहेर काढण्यात आले। तिला तातडीने उपचारासाठी मंद्रुप येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले। ऐन उमेदीच्या काळात एका तरुण विवाहितेचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने औंज परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। मृत सुमिताचा पाठीमागे आई वडील, पती म्हाळप्पा, 2 छोटे मुलं असा त्यांचा परिवार आहे।